नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसकर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेसाठी लागणाऱ्या रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स बद्दल आपण संपूर्ण माहिती घेणार। आणि माहिती घेत असताना काही डॉक्युमेंट्स आपल्याकडे ऑलरेडी आहेत, पण काही डॉक्युमेंट्स आपल्याला तहसील कार्यालयातून आपल्याला मिळवायचे आहेत। तर याच्यामध्ये असणारे आपल्याकडे अवेलेबल असणारे डॉक्युमेंट्स ॲज वेल एज तहसील कार्यालयातून आपल्याला कुठले डॉक्युमेंट्स काढायचे याबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। आणि महत्त्वाची गोष्ट आहे, जेही विद्यार्थी आपल्याला YouTube चॅनलद्वारे फॉलो करतात अथवा आपल्या टेलिग्राम ग्रुप व्हॉट्सअप ग्रुपद्वारे फॉलो करतात, तर अशा विद्यार्थ्यांना जर आपली पेड काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून आपली पेड काउन्सिलिंग जॉईन करू शकतात। जे विद्यार्थी लातूर अथवा पुणे या सिटीमध्ये आहेत असे विद्यार्थी डायरेक्टली ऑफिसला येऊन पण आपली काउन्सिलिंग जॉईन करू शकतात। तर या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट आहे, आपल्याला जे आपल्या व्हिडिओचा टॉपिक आहे इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेसाठी लागणारे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स। तर याच्या अगोदर आपण डॉक्युमेंट्सच्या अगोदर इंजिनिअरिंग मध्ये ऍक्च्युअल रिझर्वेशन किती आहे आणि ते कशा प्रकारे डिवायडेशन झाले याबद्दल आपण माहिती घेऊ। तर पाहिलं असता इंजिनिअरिंगचं रिझर्वेशन 3 टप्प्यात या ठिकाणी डिवाइड केले किंवा बायफर्गेशन केलं आहे, आपण असं ग्राह्य धरू। तर याच्यामध्ये जे रिझर्वेशन आहे या रिझर्वेशन मध्ये कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन, पॅरलल रिझर्वेशन आणि स्पेशल रिझर्वेशन आपण या ठिकाणी ग्राह्य धरणार। आता कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन मध्ये आपल्याला जेही आपल्या महाराष्ट्रामध्ये कॅटेगरीज येतात, जनरल कॅटेगरी पासून ते पूर्ण SC ST कॅटेगरी, हे जेवढे कॅटेगरीज आहेत या सर्व कॅटेगरीजला आपण कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन आपण असं गृहीत धरत असतो। नेक्स्ट आहे पॅरलल। पॅरलल मध्ये जे विद्यार्थी डिफेन्स कोट्यात येतात, म्हणजे ज्याचे विद्यार्थ्याचे आई किंवा वडील, म्हणजे वडिलाच आपण ग्राह्य धरू, जर आपल्या भारतीय सैन्य दलात असतील त्याच्यामध्ये आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स, लक्षात घ्या मी सांगत आहे आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स या क्षेत्रात असतील तरच त्या विद्यार्थ्याला डिफेन्स रिझर्वेशन मिळणार आहे। BSF आहे, असे काही वेगवेगळे अजून बटालियन्स आहेत किंवा वेगवेगळे आपल्या भारताचे सैन्य दल तर त्याच्या आपण ग्राह्य धरत नाही। जे विद्यार्थी आर्मी, नेव्ही आणि या ठिकाणी एअरफोर्स मध्ये अशाच विद्यार्थ्याला या ठिकाणी रिझर्वेशन मिळत असतं। नेक्स्ट आहे स्पेशल रिझर्वेशन। स्पेशल रिझर्वेशन म्हणजे काय, जे विद्यार्थी फिजिकली हँडिकॅप आहेत, PWD अथवा ऑर्फन म्हणजे अनाथ आहेत, तर अशा विद्यार्थ्यांचं या ठिकाणी रिझर्वेशन म्हणजे स्पेशल रिझर्वेशन मध्ये आपण ग्राह्य धरत असतो। आता या ठिकाणी रिझर्वेशनचं या ठिकाणी सांगायचं झालं, आपल्या महाराष्ट्रात एकंदरीत SC कॅटेगरीसाठी 13% रिझर्वेशन आहे, ST कॅटेगरीसाठी 7% रिझर्वेशन आहे, NT1 साठी 2.5 आहे, NT2 साठी 3.5 आहे, NT3 साठी 2% रिझर्वेशन आहे, VGDT साठी 3% रिझर्वेशन आहे। OBC आणि SBC, लक्षात घ्या SBC कास्ट ही OBC मध्येच कन्सिडर केली जाते, तर याचं रिझर्वेशन आपल्याला एकंदरीत 19% आहे। असं टोटल रिझर्वेशनचा विचार केला तर या ठिकाणी 50% रिझर्वेशन आपलं होऊन जातं। यासोबतच आपल्याला EWSच्या 10% रिझर्व सीट उपलब्ध असतात। यानंतर लास्ट मध्ये आपण घेऊ शकतो जनरल कॅटेगरी। ही जनरल कॅटेगरीच्या रिमेनिंग जेवढ्या काही जागा राहतील ते जनरल कॅटेगरीसाठी या ठिकाणी असतात। याच ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांचं एक कन्फ्युजन होतं की आता ज्यावेळेस आम्ही ऍडमिशन घेऊ इंजिनिअरिंग मध्ये बहुतांश बऱ्याच विद्यार्थ्यांना ऐकलं असेल ऑल इंडिया कोट्यातनं सीट मिळत असती, TFWS कोट्यातनं सीट मिळत असती, तर हे नेमकं एक्झॅक्टली कोटा कशातनं भरला जातो किंवा ह्याच्या किती सीट्स असतात, तर याबद्दल इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी आहे। ज्याही विद्यार्थ्याला माहिती नाही तर या 2024-25 ची जी काउन्सिलिंग प्रवेश प्रक्रिया असेल या प्रवेश प्रक्रियेचे जेही आपले अपडेट्स येतील त्यामध्ये मी हे सुद्धा पॉइंट कव्हर करणार आहेच, की जेणेकरून आपल्या ऍडमिशन प्रोसेसच्या स्टार्ट पासून जोपर्यंत आपलं ऍडमिशन कॉलेजमध्ये होणार नाही तोपर्यंत आपल्या चॅनलवरती संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळत राहणारच आहे। तर या रिझर्वेशन सोबतच आपण या ठिकाणी माहिती घेणार ऑल स्टुडंट्सला या ठिकाणी कुठले डॉक्युमेंट्स या ठिकाणी रिक्वायर्ड असणार आहेत ऑल स्टुडंट्ससाठी। लक्षात घ्या इंजिनिअरिंग साठी आपल्याला ऑल स्टुडंट्ससाठी 10चा मार्कशीट लागेल, त्यानंतर आपला 12चा मार्कशीट लागेल। हा 12चा मार्कशीट आपल्याला रिझल्ट लागल्यानंतर काही दिवसात मिळेल आपल्या जेही कॉलेज आहे त्याच्यामधनं। त्यानंतर तुमचं आधार कार्ड लागणार आहे, आधार कार्ड नंतर 5 पासपोर्ट साईज फोटो लागणार आहेत तुम्हाला। 5 पासपोर्ट साईज फोटोच्या नंतर सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी जर विद्यार्थ्याला उत्पन्नाचं किंवा स्कॉलरशिप बेनिफिट घ्यायचं असेल तर या ठिकाणी इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे आणि यानंतर तुम्हाला नॅशनॅलिटी सर्टिफिकेट
नॅशनॅलिटी सर्टिफिकेट सुद्धा आपल्याला लागणार आहे। हे सर्व विद्यार्थ्याला लागणाऱ्या डॉक्युमेंटची लिस्ट तुम्हाला मी दिलेली आहे। याच्या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना जे आपली 12वीची टीसी आहे, लिव्हिंग सर्टिफिकेट, हे लिव्हिंग सर्टिफिकेट सुद्धा आपल्याला या ठिकाणी लागणारच आहे। हे सर्व डॉक्युमेंट्स विद्यार्थ्याला, आपल्या सर्व विद्यार्थ्याला लागतील। आणि बाकीचे जे काही डॉक्युमेंट्स असणार आहेत तुमचे, त्यामध्ये तुमचा MST CET, लक्षात घ्या MST CETचा जो तुमचा रिझल्ट आहे तो रिझल्ट तुम्हाला कधी लागेल, ज्यावेळेस तुमची प्रवेश प्रक्रियेत तुम्ही पार्टिसिपेट करत असाल त्या ठिकाणी हे प्रवेश प्रक्रियेत आपल्याला रिझल्ट सुद्धा लागणार आहे। हे पूर्ण जे लिस्ट आहे, हे पूर्ण लिस्ट तुम्हाला जे आपलं स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटरचं बुकलेट आहे, या बुकलेट मध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिली जाणार आहे। याच्यामध्ये इन डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळून जाईल। याच्यात तुम्हाला रिक्वायर्ड डॉक्युमेंटच्या लिस्ट आहेत, कॉलेजचे जे कट ऑफ आहेत, कॉलेजच्या कट ऑफ बद्दल सुद्धा इन डिटेल इन्फॉर्मेशन आहेत, ब्रांच कशी निवडायची याबद्दल सुद्धा माहिती दिलेली आहे, आणि कॉलेजची चॉईस फिलिंग करत असताना कशा पद्धतीने ऑर्डर लावायचं याबद्दल सुद्धा तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। तर हे तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांसाठी म्हणजे ऑल स्टुडंट्सला हे डॉक्युमेंट्स कंपल्सरी लागतातच। याच्यातलं इन्कम सर्टिफिकेट सोडलं तरी चालू शकतं, कारण ज्या पालकाचं उत्पन्न 8 लाखाच्या पुढे आहे त्या पालकांना इन्कम सर्टिफिकेटची काही आवश्यकता नसणार आहे। आणि ज्या विद्यार्थ्याला याची PDF हवी असेल ते विद्यार्थी व्हॉट्सअप ग्रुप किंवा टेलिग्राम ग्रुपवरून सुद्धा याची PDF घेऊ शकतात। यानंतर जे विद्यार्थी कॅटेगरी प्रवर्गात येतात, कॅटेगरी प्रवर्गात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कुठले डॉक्युमेंट्स लागतील, लक्षात घ्या। SC ST प्रवर्गात जे विद्यार्थी येणार अशा विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट, त्यानंतर कास्टची व्हॅलिडिटी, हे 2 डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत। कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे दोन्ही डॉक्युमेंट्स तुम्हाला SC ST ने येणाऱ्या विद्यार्थ्याला लागतील। जे विद्यार्थी NT1 NT2 NT3 VJDT OBC या प्रवर्गात येत आहेत अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर आणि व्हॅलिडिटी, ठीक आहे, एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतील। यासोबतच विद्यार्थ्यांना इन्कम सर्टिफिकेट पण लागेल। जर तुमचे एवढे डॉक्युमेंट्स असतील तरच विद्यार्थ्याला कॅटेगरीमध्ये कन्सिडर केलं जाणार आहे। जर यापैकी एकही डॉक्युमेंट्स या ठिकाणी नसेल तर आपले या ठिकाणी कॅटेगरी कन्सिडरेशन होणार नाही। लक्षात घ्या, SC ST साठी कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, NT साठी कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर, कास्ट व्हॅलिडिटी आणि इन्कम सर्टिफिकेट, एवढे जर डॉक्युमेंट्स असतील तरच आपल्या या ठिकाणी कास्ट कन्सिडर होईल, अन्यथा होणार नाही। जे विद्यार्थी EWS प्रवर्गात ऍडमिशन घेणार आहेत अशा विद्यार्थ्याला अॅनॅक्झर A, लक्षात घ्या 2 अॅनॅक्झर असतात, एक असतं स्टेटसाठी, एक स्टेट EWS आणि एक असतं सेंट्रल EWS। तर महाराष्ट्रातील इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेसाठी आपल्याला स्टेटचं EWS सर्टिफिकेट लागणार आहे। आणि जे विद्यार्थी IIT NIT किंवा जोसा काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करणार आहेत अशा विद्यार्थ्याला या ठिकाणी अॅनॅक्झर I लागणार आहे। इथेही सेम आहे, जे विद्यार्थी जोसा काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करणार अशा विद्यार्थ्याला OBC NCL सर्टिफिकेट या ठिकाणी लागणार आहे। याच्या व्यतिरिक्त जर विद्यार्थ्याला या व्हिडिओमध्ये काही क्वेश्चन्स असतील, काही डाऊट्स असतील डॉक्युमेंट्स रिलेटेड, तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंटमध्ये विचारू शकतात आणि त्याचे क्वेश्चन मी ॲज सून ॲज पॉसिबल देण्याचा प्रयत्न करणार आहे। नेक्स्ट व्हिडिओमध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्या पाहिला असता MST CET, लक्षात घ्या MST CET आणि JEE मेन्स यावरून आपल्याला कुठले कॉलेजेस मिळू शकतात, किंवा जे आपण कंटिन्यू ऐकतो की 85% आणि 15% कोटा इंजिनिअरिंग मध्ये असतो, तो कसा आणि कशा पद्धतीने भरला जातो, कुठल्या विद्यार्थ्या थ्रू भरला जातं याबद्दल सुद्धा तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी डिटेल इन्फॉर्मेशन देईल।